आणि रुक्मिणी पुढं आणि देव अगं नाही तसं नाही उग नंबर घेतला होता कशाला नंबर घेतला होता अगं नाही उग ते सहज सहज नाही काय नाही बायाच्या डोक्यातून कसलं बी भूत निघतंय पण ही भूत बायाच्या डोक्यातून निघतच नाही हे भूत बाईच्या डोक्यात बसलं की संसाराचा सत्यनाश झाला म्हणून समजायचा काहीच नाही लागत महाराज कशाच काय बायाचं डोकंच कसं चलतंय देव जाणे मला कमाल वाटते 2-2 3-3 बायका सांभाळणाराची मग एकीनं नाकीनं आलेत महाराज हा काय कसलं डोकं चलत असं आणि कसलं नाही काय कसं जमतंय आणि कसं नाही बोलायला बी जमतंय आणि कसं जमतंय महिनाभर दिंडीत एका महाराजासंग आम्ही आणि दिंडीतून घरी आलो तर आल्या आल्या त्या महाराजाच्या इथे गेलो की बाईनं सुरू केला आलात का कशाला आलात तिकडेच राहायचं पंढरपुरात या हंडा आणा पाणी पेटवा चूल कानात काय खुट्या ठोकल्यात का कळत नाही का आणा पाणी हा तिकडेच राहायचं इकडे कशाला आलात पंढरपुरातच राहायचं तिकडेच बघायची एखादी धर्मशाळा 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 इकडं काय रोज बोला त्यात महाराज कसं बोला त्यात आणि कसं जमतंय देव जाणे बाबा बरं आता मी एवढं कथा कीर्तन करतो ना तुम्हाला वाटतं घरी गेले आरती असं दारात गेलं हारणं वाजला की आमची बायको म्हणते आलं बाया कीर्तन की असला काय सांगायचं तुम्हाला लय अवघड धंदा हे कसं जीत रुक्मिणी रुसली आणि दिंडीर वनात येऊन बसली देवतीच्या महाग अगं तसं नाही ग तसं नाही तसं नाही तसं नाही मला जमत नाही मनधरण्या करायला सुरुवात केली दिंडीर वनात मनधरण्या करायला रुक्मिणी ऐकणच गेली आता कसं असतंय लईच बायकोला राग आला तर आपण त्याच्या राखील वाचायचं नाही बोलायचं नाही आपण बस स्टँडवर जाऊन एक चक्कर हाणून यायचं आपोआप राग शांत होते तिचा राग शांत तोंडाला तोंड लागलं की भांड्याला भांडं लागलं की वाढत चलते बरोबर आहे का नाही वाढू दे ती रागात आली की आपलं उठायचं निघून जायचं 10-10:30 तिचा आपोआप फोन येतो गिळायचं नाही का आपण म्हणायचं हां गिळायचं काय ती म्हणणार आपण म्हणायचं काय केलं गिळायला मग जास्त गरम होणार ईश केलं ईश बर जीवन झोप मला उशीर होईल हे बी नसलं कळलं तर मला ईश द्या आणून तुम्ही आता काय करता नाही कळलं का तुम्हाला लक्षात आलं का नाही हे असं गरम झालं की थोडं आपण नरम व्हायचं कळायला लागलंय का नाही तर बाया अरे ना आणि त्या नवरा बायकोच्या भांडणाशी आणि पडाय तथ्यच नसते त्याला काही काही आकार नाही उकार नाही त्याला काय चलतच भांडणं लागत आहेत बोलत बोलत भांडणं लागत आहेत कशी लागत आहेत बोलत बोलत सहजच भांडणं लागणार कळलं काय असं काय नाही उगच भांडणं लागणे अगं गोड बोलायलेत नवरा बायको मस्त जेवायला वाढलंय आणि सहज नवरा म्हणला ह्याच्यात मीठ नाही जिबीला चावना माझ्या जिबीला नीट बोल तुला हिशोबान सांगायला लागलं हा काय करणार मग जीवत मारून टाक हा मारावर हा तुमच्या धमक आहे तर मारा तुला एका भाषेच आहे तुम्हाला बी सांगायले तुला तुझ्या मायबाप आहे हा जाते मी मला बी नाही राहायचंय हा भर पिशवी नेऊन घालतो हो भरते भरली पिशवी की लगेच गाडी इथं राहायचं हो गाला नेऊन लगेच गाडीवर बसलं की बस स्टँडवर नेऊन सोडलं बायको एसटीत बसलेली हो खाली उभा आणि मग गाडी निघायला 10 मिनिटं वेळ आणि मग वरून सांगायला लागली हे बघा चालले मी पण तुम्हाला सांगायला लागले बारक्या डब्यामध्ये शेव चिवडा ठुलेला आहे तेवढा चिवडा खाऊन घ्या तुम्हाला शुगर आहे गोळ्या टायमाला खात जा त्या बारक्या डब्यामध्ये गुलाबजाम ठुलेले मोठ्या डब्यात लायाचा चिवडा केलेला आहे टायमाला खात जा जेवत जा काळजी करी जा हे बघा आणि मी चालले माहेराला घरी कुणाला आणू नका कळायला लागले का नाही घरी कुणाला आणू नका मी चालले मला नाही काळजी वाटते नवरा मला हा एवढी काळजी तर कशाला चाललीस मी कुठं चालले तुम्ही जा म्हणलात चल माघारी काय लागत काय निघाले माघारी दोघं बी ही असली भांडणं असते शहाण्यानं त्याच्यात पडायचं ना ही दुपारा एका जागी येते माणूस तोंडावर येते लय अवघड होते इकडं बघा लक्ष द्या बघायला की आता होय का घेऊ अजून थोडं घ्या आणि थोडे 1000 वाढून द्यायचे मला घ्या ऍडजस्ट करा आता बघू पुढच्या वर्षी पुन्हा बोलवतच नाही असलं गाव ही त्याच्यामुळे मी पैसे मागत नाही लक्ष द्यायला लागलंय का नाही बघा इकडं लक्ष द्या एवढा विषय क्लिअर करून टाकू कुठवर आलत कुणाच्या बापाला माहिती कुठवर आलत ती बरं वाटायला बसलो तर आम्ही आपलं दिंडीरवानात देव म्हणले आता ही लईच गरम झालेली आपण थोडं नरम व्हा मग देव म्हणले कामात काम करून घेऊ बऱ्याच दिवस झालं पुंडलिक बसलेला आहे आपण त्याची भेट घेऊन त्याचं काय काम आहे ती बघून येऊ रुक्मिणी तिथंच राहिली आणि दिंडीरवानात आणि भगवान गेले आणि पुंडलिकाच्या जवळ गेले हरी आणि पुंडलिकाच्या जवळ गेल्याच्या नंतर
पुंडलिका आई वडला सेवा चालू. मग ऐसा कैसा रे तू धीट मागे फिरकाविली वीट वीट टाकली कारे पुंड्या मातलाशी उभे केले गुठ्ठलाशी. बरोबर पुंडलिकाच्या निकट सेवे कैसा धावे बराडी आपुले ते थोरपण आणि नारायण विसरला. वीट फेकली आणि सांगितलं ह्याच्यावर उभा राहा आणि कमरेवर हात ठेवू आणि मग असा कमरेवर हात ठेवून देव तिथं उभा राहिला. लक्षात यायला लागले का नाही? हा करायला लागले का नाही? म्हणून कटी कर समचरण साजिरे राहिला भिवरे तिरी उभा. आता भिवराचं एक राहिलंच वा. हे आज दुसरं सांगितलं हे सांगायचं निघाला. एवढं आहे का? घडू नाही घडलं चंद्राकून पाप घडलं. कुणाकून काय घडलं? गुरुपत्नी शिरत झाला क्षयरोग त्या चंद्राला. गुरुपत्नी शिरत चंद्राकून पाप घडलं. पाप एवढंच आहे का? आता पाप घडलं आणि म्हणले ह्याला प्रायश्चित्त द्या, ह्याला प्रायश्चित्त द्या. असं मोकळं सोडून जमणार नाही. सभा भरली. म्हणले मग आता काय करायचं? म्हणजे ह्याला अध्यक्ष कोण? म्हणले अध्यक्ष तुम्ही काय करा, महादेवाला करा. कोणाला करा? महादेव जो निर्णय देतील तो मान्य. ठरलं. इंद्र चंद्र बी म्हणला ठीक आहे मान्य. तेवढ्यात ही शेंडीवाला आला. कोण? नारद. नारायण नारायण काय चालू आहे? म्हणले चंद्राकन असं. अध्यक्ष कोण आहे? म्हणले महादेव. माझं म्हणणं यंदा अध्यक्ष बदलून टाका. काढी टाकली. कुणी? नारदन. अध्यक्ष बदला. म्हणले का? सांगितलं तेवढं करी जावं माणसानं. का? माझं ऐकायचंय का? हे म्हणले ह्याचं नाही ऐकलं तिसरंच होतं. ह्याचं ऐका. म्हणले का आहे ती? म्हणले का ऐकायचं? शंकराला का अध्यक्ष न? कसे म्हणले कुणालाच वाटत नाही आपल्या मेहुनीचं वाटलं हो. म्हणलं कसं काय गोळ काय? ही चंद्र आणि महादेव हे शक्य साडू इथं. एका कंपनीचा माल आहे दोघाकडं. लक्षात यायला? हां हरा म्हणले हे बी खरं आहे किरं. शेवटी नात्यावर माणूस जातच की. अध्यक्ष विष्णूला करा. केलं विष्णूला अध्यक्ष. विष्णू अध्यक्ष. आणि म्हणले चंद्रा पाप मान्य प्रायश्चित्त देता आलती. असे लोखंडाचं दांडकं होतं असलं उचललं दांडकं. हे चंद्रा ही दांडकं घ्यायचं. म्हणजे मग जगात जेवढे तीर्थ आहेत हे दांडकं त्या तीर्थात नेऊन बुडवायचं. जिथं दांडकं तरंगेल तिथं सचेल स्नान करायचं. सचेल म्हणजे कपडे असेल तिथं तुझं पाप धुवून जाणं. काशी मथुरा हरिद्वार गंगा सगळीकडे फिरला. कोण? चंद्र. दांडकं लोखंड कुठं तरत असतं का? लगेच बुडायचं. फिरत फिरत पंढरपूरला आला. आला तिचं बघितलं. ती भीमा वाहत होती ना. बघून नाही बघितल्यासारखं केलं. म्हणलं एवढे मोठ्या नदीने तरलं नाही डबक्यात कुठं तरत असतं का? पण पुन्हा डोक्यात आलं माघारी आला. एवढंच राहिलं कशाला म्हणला उगं पुन्हा. संशय मनात ती राहिलं गाड्या. गेला पुंडलिकाच्या समोरासमोर एकदम. आपल्या लक्षात आपल्या गुरुजींची जागा आहे जिथं लाड गुरुजींचं जे मोठं आहे त्याच्या समोर बघितलं की तिथं गेला चंद्र आणि तिथं पाण्यात ती दांडकं बुडविलं की तरंगलं. तर घामच पुसला कपड्याशी आंघोळ केली. त्याला आजही नाव लोहदंड तीर्थ आहे. कोणतं? तुम्ही गेलता. तुम्ही तिकडे कव्हा? तुम्ही आपलं गोंगड्या गी बांगड्या गी ह्याच्यातच आहे. तुम्ही तिकडे कव्हा गेला काय? बरोबर. आणि तिथं आंघोळ केली आणि तिथं त्याचं पाप गेलं. मग आपल्या गुरुजीने एक वाक्य सांगितलं काय? चंद्र के पाप भागा तो इसी का नाम हो गया चंद्रभागा. विढल